नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच पाकिस्तानच्या संदर्भामध्ये. पाकिस्तानला जो धडा शिकवलेला आहे आता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जी धडक कारवाई केली गेलेली आहे त्या कारवाईच्या पश्चात नेमकं आता येणाऱ्या काळात काय घडणार आहे, कशा हालचाली घडत आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. तत्पूर्वी काय प्रश्न विचारलेत उपस्थित केलेत आपण ते पाहूयात. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता तरी पाकिस्तान ताळ्यावर येईल का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. भारतीय उपखंडात अणुयुद्धाचा धोका संभवतोय का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तज्ज्ञांना विचारणार आहोत. आणि पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कठोर निर्बंध घालण्याची हीच वेळ आहे का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. अर्थात आपल्यासोबत आहेत मेजर जनरल शशिकांत पित्रे, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सुनील देशपांडे, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. जयंत उमराणीकर सर आपल्यासोबत आहेत, माजी IPS अधिकारी. आणि आपल्यासोबत शिवाली देशपांडे आहेत, निवृत्त फ्लाइंग ऑफिसर आहेत. आणि महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक आहे बिनलोकमत. पहिला प्रश्न खरं तर शशिकांत पित्रे आपल्याला विचारायचं आहे, कारण अर्थातच ज्या पद्धतीनं हे सर्जिकल टॅक्टिकल असं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे, या ऑपरेशनकडे तुम्ही कसं बघताय? आणि आत्ता जी हे ऑपरेशन झाल्यानंतरची एक काही काळची शांतता आहे, ती शांतता ही वादळी शांतता आहे, वादळापूर्वीची शांतता आहे, की ही शांतता आता येणाऱ्या काळात आपल्याला अशीच अनुभवायला मिळेल? कारण पाकिस्तानला एक प्रकारचा धडा शिकवलाय, हे मान्य करेल पाकिस्तान? आपण दोन प्रश्न विचारलेले आहेत. प्रथम, ह्या सर्जिकल ऑपरेशन कडे मी कसं पाहतो? सर्जिकल ऑपरेशन याचा अर्थच असा आहे, जसं एखादी शस्त्रक्रिया कसावी तसं अशी एक कारवाई ज्याच्यात आपण शत्रू प्रदेशात जातो, एक ठराविक निश्चित आणि उद्दिष्ट साध्य करतो आणि ताबडतोब परत येतो, काही मागमूस न ठेवता. हा सर्जिकल ऑपरेशनचा अर्थ आहे. बरोबर. त्याच्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला जिथं आपल्याला जायचंय, जे आपलं लक्ष्य आहे त्याची उत्तम माहिती पाहिजे. इंटेलिजन्स अत्यंत अचूक असली पाहिजे. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही आत जाता ती संपूर्ण योजना जी आहे ती अत्यंत सखोलपणे मिनिटानं ती त्याचा आराखडा बनवला असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अत्यंत गुप्त राहिली पाहिजे, कुणालाही काही कळता कामा नये. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जेव्हा तुम्ही कारवाई कराल त्यावेळेला ज्या डायव्हर्शन म्हणतात, म्हणजे शत्रूचं जे लक्ष आहे, शत्रूचे ज्याचं विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण आणि कारवाया करतो. बरोबर. आणि पाचवं महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही पाठवता ते अत्यंत निष्णात, आपल्या कामात वाकबगार, ज्यांना त्यांची प्रत्येक हालचाल कशी होईल हे ठाऊक आहे आणि ज्यांच्या एकमेकात अत्यंत उत्तम संयोजन आहे, एकमेकाचं ते अत्यंत एकमेकावर ओळखतात. आणि अशी छोटी तुकडी असली पाहिजे. या 5 मुख्य गोष्टी सर्जिकल स्ट्राईकचे हे स्वभाव स्वरूप आहेत. आणि माझ्या मतानं हा जो सर्जिकल स्ट्राईक, ही जी शस्त्रक्रिया झालेली आहे ती अत्यंत उत्तम प्रकारे झालेली आहे. केवळ मी भारताची आहे म्हणून त्याची स्तुती करत नाही आहे, परंतु हे जे मी 5 ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, तर आपण एक एक जर पाहिल्या तर प्रत्येक गोष्ट पूर्णपणे पाळली गेलेली, अंमलात आणली गेलेली आहे. तिथं कुणी माणूस मागे राहिलेला नाही. फक्त एका माणसाला इजा झालेली आहे. अत्यंत गुप्तपणे कारवाई झालेली आहे. तर मला वाटतंय हा सर्जिकल स्ट्राईक आहे, हा लष्करी इतिहासात एक धडा बनून राहील. हे सुवर्ण अक्षरानं कोरलेलं पान आहे. आणि मला वाटतंय ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळे लोक ह्या सर्जिकल स्ट्राईककडं, या कारवाईकडं एक उत्तम कारवाई म्हणून मला वाटतं. आता वेगवेगळे जे इन्स्ट्रक्शनल इन्स्टिट्यूट आहेत, ज्या प्रशासन संस्था आहेत, त्याच्यात ह्या सगळ्या हा जो स्ट्राईक आहे हा शिकवला जाईल. ही आपण पहिली गोष्ट विचारली. दुसरी गोष्ट आपण मला विचारली, का आता पाकिस्तान धडा शिकला का आणि तो आता काही करणार नाही का? नाही, त्याचं उत्तर
निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आहे. पाकिस्तान एका रात्री धडा शिकणार नाहीये. किंबहुना आता पाकिस्तान निश्चितच याचे प्रत्युत्तर देण्यासाठी, याचा प्रतिशोध करण्यासाठी जागा पाहतोय. ते सुद्धा लक्षात घ्या की पाकिस्तानचं सैन्य हे एक निष्णात सैन्य आहे. हे असं काय ऐरेगैरे सैन्य नाहीये. तेव्हा तेही आपली योजना बनवत आहेत आणि तेही प्रत्युत्तर देणार आहेत. पण त्याचबरोबर हे जे सगळे दहशतवादी आहेत त्यांनाही आता ते जागवणार आहेत, त्यांच्या जागृत करणार आहेत. त्यामुळे माझ्या मतानं आता प्रथम आपली संपूर्ण पार पूंछपासूनची अगदी सियाचीनपर्यंतची जी सगळी इंटरनॅशनल बॉर्डर किंवा ताबारेषा आणि आंतरराष्ट्रीय रेषा आहे ती आता जागृत होईल. बरेच त्याच्यावर काही चालू होईल. पाकिस्तान 1 किंवा 2 ठिकाणी छोटे छोटे हल्ले चढवेल. पाकिस्तान मोठा हल्ला चढवण्यासाठी त्याला वेळ लागेल. अशी काही मनात आलं की दुसऱ्या दिवशी मोठा हल्ला चढवायचा नाहीये. तर मला वाटतंय आपण पाहू शकू काय होतंय ते. पण पाकिस्तान अस्वस्थ आहे, एका कोंडीत सापडलेला आहे. त्याला आता कळत नाही की प्रथम ते म्हटले की भारतानं हल्लाच केलेला नाहीये, परंतु मग हल्ला केला नाही तर मग कशाला ओरडताय. आणि जर त्यांनी हल्ला केला आहे आणि त्यांचे काही दहशतवादी मारले आहेत हे जर त्यांनी कबूल केलं तर हे दहशतवादी अद्यापर्यंत म्हणतात की दहशतवादी तळच नव्हते, मग मारलं कुणाला. अशा विचित्र कोंडीत पाकिस्तान सापडलेलं आहे आणि त्याच्यातून आता ते कसे बाहेर पडतायत ते पाहूया. त्यांनी मूर्खपणा चालू केलेलेच आहे. त्यांनी एक व्हिडिओ मला वाटतं त्यांनी पाठवलेला, आपण पाहणार नाही येतो, पाहता कामा नये. त्याच्यात त्यांनी भारताच्या 8 जवानांना पकडले आणि आमच्याकडे असं सांगितलेलं आहे. असा मूर्खपणा पाकिस्तान नेहमी करत असतो, अपरिपक्वपणा आहे. आणि आता त्याचे काय परिणाम होतात हे आता पाहूया. नक्की ह्याचे परिणाम काय होतात ते समजून घेणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील देशपांडे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. मुळात तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो हाच आहे की एक लष्करी अधिकारी म्हणून अतिशय मनापासून तुमच्याकडनं प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. कारण एक घुसमट होती मगाची, आता जसं पित्रे सर म्हणाले की पाकिस्तान अस्वस्थ आहे, असाच भारत अस्वस्थ होता. आतापर्यंतच्या काळामध्ये भारत अस्वस्थ होता. भारतावरती अनेक जखमा केल्या गेल्या आणि त्या जखमांचा पश्चात आपल्याला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. एक कुठेतरी टॅक्टिकल शिफ्ट झालाय का, एक पॅराडाईम शिफ्ट झालाय का एकूण येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान बरोबरचे जे आपले संबंध असतील त्याच्यामध्ये, आणि पाकिस्तानला सुद्धा आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे का येणाऱ्या काळामध्ये. जी कुठली रिॲक्शन पाकिस्तान देईल त्याला परत अशी एक रिॲक्शन मिळू शकते, हे आता त्यांना कळेल असं तुम्हाला वाटतंय का? या हल्ल्यानंतर पाकिस्तान हा हादरला आहे, एवढं निश्चित आहे. आणि आपण नेहमीच मैत्रीचा हात पुढे गेलेला आहे. म्हणजे राईट फ्रॉम अटल बिहारी वाजपेयी जेव्हा ते लाहोरला गेले होते आणि कारगिल झालं, म्हणजे पाकिस्तान नेहमीच अशा कारवाई करतो की आपण मैत्रीचा हात पुढे द्यायचा आणि ते कारवाई करतात. आता सध्या देखील मोदी गव्हर्नमेंटनी खूप प्रयत्न केले. म्हणजे जेव्हा मोदींनी शपथ घेतली तेव्हा त्यांना बोलावलं, दवाशीला आले होते. म्हणजे आम्हाला तुमच्याशी चांगले संबंध पाहिजे असा आपला विचार असतो. आणि मोदींनी प्रत्येक दाखवून दिलं. त्यांच्या बर्थडे त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रूट बदली करून ते त्या ह्याला गेले आणि त्यांना भेटले आणि स्वतः त्यांना म्हणजे अभिनंदन केलं. तर आपण दाखवलं आहे की आपण हा म्हणजे मैत्री पुढे चालवायची आपल्याला. पण सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही जे म्हटलं की आता पुढे काय होईल आहे, सद्य परिस्थितीमध्ये संबंध काही ठीक नाही आहे. आणि दुसरं असं आहे की पाकिस्तानला हा धडा अगदी गरजेचा होता. कारण दहशतवादी कारवाया हे जवळजवळ 35 वर्ष झाले त्यांच्या चालू आहेत आणि ठिकठिकाणी चालू आहेत. म्हणजे भारतामध्ये असा कुठलाही देश नाही, कुठला प्रदेश राहिला नाही की जिथे त्यांनी कारवाई नाही केलेली आहे. आणि मेजर हल्ले म्हणजे 26/11 पठाणकोट. तर त्यामुळे त्यांना धडा शिकवायला हवा होता. म्हणजे आपण मैत्रीचा हात पुढे येतो पण ते आपल्याला पाठीत वार खूप असतात. तर ह्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानवरती विश्वास ठेवणं हे अजिबात शक्य नाही आहे. आणि सध्या हे सिद्ध झालेलं आहे की पाकिस्तानशी सध्या तरी म्हणजे काही महिने काही वर्ष आपले संबंध सुधारतील असं वाटत नाही मला. कारण एक निश्चित आहे की पाकिस्तान हा आतंकवाद्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना पैसा पुरवतो, आणखीन त्यांना शस्त्र देतो. हे 3 कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या जवळजवळ 35 ट्रेनिंग कॅम्प्स आहेत
जे पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांचे जे इन्स्ट्रक्टर्स आहेत हे सगळे पाकिस्तानी सोल्जर्स आहेत आणि त्यांना जे गायडन्स सगळं करतात ते ISI करतात. म्हणजे पाकिस्तानमध्ये यांचे जे आका आहेत हे सगळे ऑपरेशन कंट्रोल करतात आणि हिंदुस्थानमध्ये येऊन हे ऑपरेशन करतात. आता बघा सध्या परिस्थिती अशी आहे की पासेस सगळे उघडे आहेत, त्यामुळे ते आज शिरतील आहे आणि कारवाई करतील आहे. हा जो हल्ला झाला ह्याचे परिणाम असे होतील आहे की पाकिस्तान स्वस्त बसणार नाही. जसं पित्रे साहेबांनी म्हटलं की स्वस्त बसणार नाही. पाकिस्तान काहीतरी करेलच, खुरापत करेल आहे. म्हणजे सीमेवरती दाखवेल आहे की आम्ही हल्ला करू शकतो, कारण पाकिस्तान हा मुजोर देश आहे. अच्छा. आणि ते कधी म्हणजे दे नेव्हर डिनाय की आम्ही असं केलेलं आहे म्हणून. तर त्यांचा मुजोर देण्याचा हा हक्क आहे आणि त्यामुळे ते कारवाई करतील सीमेवरती, विनाकारण फायरिंग करतील आहे. परंतु दहशतवादी कारवाई जी आहे आपल्या देशामध्ये होतील आहे. त्यामुळे देशामध्ये आपण अत्यंत होशियार राहिलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे, व्हिजिलंट राहिलं पाहिजे नक्की की कुठल्याही प्रकारची कारवाई आपली होताना कामा नये. देशाच्या आतमध्ये आपली जी पोलीस हे आहे फोर्स आहे त्या पोलीस फोर्सने अत्यंत सावध राहिलं पाहिजे की कुठेही त्यांचा हल्ला होऊ शकतो. हल्ला ते करणार निश्चित आहे आणि आपण अत्यंत सावध राहिलं पाहिजे. सीमेवरती दोन्ही सेना जमलेली आहे आणि आपण पण तयार आहोत अगदी. पण सीमेवरती जसं पित्रे साहेब म्हणाले की ते हल्ला करणार नाहीत, सध्या परिस्थितीमध्ये हल्ला करण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे, परंतु कारवाई होतील आहे. तर कारवाई करता आपण सतर्क राहणं आणि तयार असणं हे अत्यंत आवश्यक आहे. नक्की हे आपण होशियार असणं आवश्यक आहे. तुम्ही जसं म्हणताय सावध असणं जसं आवश्यक आहे म्हणताय त्याप्रमाणे पुन्हा उमराडीकर सर, जसं गेल्या काही काळातलं वातावरण आपण बघितलं, एकीकडे भारत सहन करत होता, भारतावरती कितीही हल्ले केले तरी प्रतिक्रिया येत नाही अशा प्रकारची एक भावना तयार झालेली होती. ती भावना आता संपूर्णतः संपली. इतका तरी आशावाद आपण आता बाळगू शकतो का? आणि या पलीकडे जाऊन येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही जी म्हणजे बॉर्डरवरती ज्या पद्धतीची जमवाजमव सुरू आहे, ज्या पद्धतीनं अलर्ट दिले गेलेले आहेत, काही गावं जी आहेत सीमेवरची त्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पुन्हा हलवण्यात आलेलं आहे, अशा ज्या सगळ्या हालचाली ज्यावेळेला होतात त्यावेळेला एकूण येणाऱ्या काळातली परिस्थिती कुठल्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतं? एक तर पहिलं मला हे सांगायला पाहिजे की या सगळ्या प्रसंगाची पार्श्वभूमी काय आहे. आपल्या पंतप्रधानांनी यावेळेला खूप सिस्टमॅटिकली एक कन्सेन्सस बिल्ड केला. देशामध्ये सुद्धा सगळ्यांना असं वाटायला लागलं की पाकिस्ताननी जो हल्ला केलेला आहे त्याचं आपण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. सर्व पार्टीजचं एकमत झालं. त्याचबरोबर सर्व जगामध्ये सुद्धा आपण असं वातावरण निर्माण केलं की पाकिस्तानला वाटावं की तो एकाकी पडलेला आहे. युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तान जे बोलला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. सार्कमध्ये आपण त्यांना वेगळं पाडू शकलो. आणि त्याचबरोबर पंतप्रधानांनी ज्या घोषणा केल्या उरीनंतर त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप मोठा संदेह निर्माण झाला असेल की आता होणार काय आहे. म्हणजे बलुचिस्तानबद्दल आपण बोललो, आपण सिंधू ट्रीटीबद्दल बोललो, त्यानंतर आपण असं म्हणलं की पाकिस्तानच्या जनतेने खरं तर गरिबी विरुद्ध लढायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आपलं लष्कर आणि आपलं इंटेलिजन्स लागणारी सर्व माहिती जमवत होतं आणि पुढे काय करायचं याचा प्लॅन तयार करत होतं. हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅन एक्झिक्यूट झाला. त्याच्यामध्ये ह्युमन इंटेलिजन्स, टेक्निकल इंटेलिजन्स या सगळ्यांनी आपापला भाग दिलेला आहे आणि कारवाई अतिशय यशस्वी झाली यामध्ये शंका नाही. म्हणजे इतकी यशस्वी झाली की पाकिस्तानला समजलं पण नाही ती कारवाई झाली म्हणून ते म्हणतात की कारवाईच झाली नाही. तर ह्या दृष्टीनं पाहिलं तर ही कारवाई फार चांगली आहे. पण त्याचबरोबर आता एक गोष्ट निश्चित झाली की आता आपण एक पायरी वर चढलेलो आहोत. म्हणजे याचा अर्थ आता पुढे जर पुन्हा काही हल्ला झाला तर आपल्याला याच्या पुढची पायरी गाठावी लागणार आहे. आता पुन्हा आपल्याला पूर्वीसारखं धोरण घेता येणार नाही की आम्ही काही करणार नाही वगैरे. ते ज्याला अपिंग द अँटे म्हणतात ते झालेलं आहे. एक पुढची स्टेजच आपल्याला आता याच्या पुढे पकडावी लागेल. बरोबर बरोबर. आता सीमेवर सगळी तयारी झालेली आहे.
आपण इव्हॅक्युएशन केलंय, लोकांना सूचना दिल्या आहेत, सगळेजण अतिशय हाय अलर्टवर आहेत. या सगळ्या गोष्टी करणं अतिशय भाग आहे. त्याचं कारण असं आहे की पाकिस्तान हा देश फार वेगळ्या मनोवृत्तीतनं बनलेला आहे. मी आपल्याच चॅनलवर काल सांगितलं होतं की पाकिस्तानचा सध्याचा जो भाग आहे हा भाग असा भाग आहे की ज्याच्यावर जो कोणी आक्रमक भारतामध्ये आला त्यांनी दोनदा हल्ला केलेला आहे, एकदा दिल्लीकडे जाताना आणि एकदा दिल्लीहून परतताना. आणि these people have been trampled by the invader twice. इतकं की they have lost everything including their religion. बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक होस्टेज मेंटॅलिटी आलेली आहे. दे आर होस्टेजेस टू देअर हिस्ट्री. तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या जेवढ्या मिसाईल्स आहेत त्यांची नावं सुद्धा घोरी मिसाईल, अब्दाली मिसाईल, गजनवी, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली त्यांच्या भागामध्ये धुडगूस घातला त्यांचं नाव सेलिब्रेट करायला त्यांनी मिसाईलची नावं ठेवली. आणि ह्या सगळ्या इन्सिक्युरिटी मधनं पाकिस्तान जे गोष्टी करतं त्या आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते काही ना काहीतरी कारवाई नक्की करणार याबद्दल शंका नाही, परंतु ती कशा प्रकारची असेल आणि कुठे असेल हे मात्र आपल्याला अतिशय जागरूकपणे पाहावं लागणार आहे. नक्की जगामध्ये आपण जे वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचा फायदा असा होणार आहे की सर्व जगाला ही खात्री पटलेली आहे की पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे. तो आतंकवादाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो आणि त्यांचे जे सो कॉल्ड नॉन स्टेट ऍक्टर आहेत हे खरं तर जगभर आता नॉन स्टेट ऍक्टर झालेले आहेत. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की हे ऍक्च्युली स्टेट ऍक्टर्सच आहेत. बरोबर. संघटनेचं नाव काहीही असो, परंतु खरं म्हणजे पाकिस्तान सरकार, पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तान ISI हेच या संघटनांना चालवत आहेत. बरोबर. आता त्यांची स्वतःची पंचायत अशी झालेली आहे की डिनायबिलिटीच्या नावाखाली सगळंच त्यांना डिनायल करावं लागते. आणि त्यामुळे पुढे जर ऍक्शन घ्यायची झाली तर कशाच्या आधारावर घेणार. म्हणून जगामध्ये आतापर्यंत जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आपल्या बाजूनी आहे, ती आपल्याला अशीच ठेवावी लागेल. आपल्या इंटेलिजन्सने खूप चांगलं काम केलं. कारण आता जनरल साहेबांनी जसं सांगितलं एक हल्ला करायच्या वेळेला तुम्हाला प्रचंड तयारी करावी लागते. बरोबर. आणि विशेषतः आतंकवादी तळ, आतंकवादी लॉन्च पॅड्स यांच्या जागा सतत बदलत असतात. त्यामुळे तुमच्याकडे बरोबर टाइमली आणि ऍक्शनेबल इंटेलिजन्स येणं, त्याच्याबरोबर टेक्निकल इंटेलिजन्स मिळून त्याचा पाठपुरावा करता येणं, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. नक्की आपण अलर्ट राहायला पाहिजे, याबद्दल काहीही शंका नाही. पण त्याचबरोबर आपण केलेली कारवाई ही पूर्णपणे योग्य आहे. हे केवळ आपल्यालाच नाही, आपल्या विरोधी पक्षांनाच नाही, तर सबंध जगाला सुद्धा वाटते. आणि सार्क मधले देश सुद्धा आपल्या बाजूने उभे राहत आहेत. हे फार मोठं आपल्या दृष्टीनं पॉझिटिव्ह आहे. नक्की हे एक प्रकारचं यशच आहे म्हणायला हरकत नाही. शिवाली देशपांडे, पुन्हा आपल्याला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाई तुमच्या दृष्टिकोनातून उशिरा कारवाई झाली आहे, टाइमली झाली आहे, नेमकं काय झालंय असं तुम्हाला वाटतं? ही जी कारवाई झाली ही मला असं वाटतं की अगदी योग्य वेळेला झालेली आहे. कारण उरीच्या हमल्याला 11 दिवस होऊन गेले आणि हे जे 11 दिवस होते हे आपल्या 11 दिवस आपण माहिती मिळवली. म्हणजे जसं उमराणीकर साहेबांनी सांगितलं की आपला जो गुप्तचर विभाग आहे तो अतिशय चोखरित्या काम करतो. तो माहिती मिळवतो की हे टेररिस्टचे जे कॅम्प्स आहेत हे कुठे कुठे आहेत, जे आपले LOC आहे त्याच्या अक्रॉस कुठे कुठे कॅम्प्स आहेत. आणि नेमकी 3-4 अशी ठिकाणी आपण निवडून काढलीत. एकतर LOCच्या पलीकडे म्हणजे POK मध्ये बिंबर, हॉट स्प्रिंग आणि लिपा असे आपण 3 ठिकाणं हे निवडून काढलीत आणि ह्याच्यावरती खूप प्लॅनिंग झालं. आता हे प्लॅनिंग वगैरे करायला
आपण जो सरकारने जो वेळ घेतला, म्हणजे नरेंद्र मोदींनी आपल्या प्रधानमंत्रींनी खूप चांगल्या रीतीने डिप्लोमॅटिकली हा पाऊल घेतलं. म्हणजे पहिले त्यांना आयसोलेट केलं, पहिले त्यांना पाकिस्तानला पहिले वेगळं पाडण्यात आलं. इंटरनॅशनल फोरमवरती पाकिस्तान हा एक आतंकवाद राष्ट्र आहे हे घोषित करण्याचा आग्रह धरला त्यांनी. मग नंतर सिंधू कराराबद्दल त्यांनी आवाज उठवला. नंतर MFN स्टेटस, मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस वरती त्यांनी आवाज उठवला. सार्क मध्ये आपण पाऊल मागे टाकलं आणि बाकीच्या ज्या देश आहेत सार्क मध्ये त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळाला. बरोबर. आणि हा सगळा जो वेळ होता, हा सगळा वेळ सैन्यांनी हे गुप्तचरांकडून माहिती मिळवण्यासाठी हा वेळ आपण काढला. माहिती मिळवली, प्लॅनिंग झालं आणि बुधवारी हे सगळे जे प्लॅन आहे हा फायनल झाला आणि गुरुवारी रात्री 12:30 वाजता अटॅक झाला. माझ्या मतानुसार हा अटॅक अगदी उत्तम आणि चोखरित्या हा अटॅक केला गेला. कारण हा अटॅक एक प्रकारचं उत्तम सर्जिकल स्ट्राईक आहे. म्हणजे आपण जसं मी काल तुमच्या चॅनलवर सांगितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महालावरती जो हल्ला होता हा इतका सुंदर कमांडो ऑपरेशन होता. त्याच्यानंतर मला असं वाटतं की हा एक कमांडो ऑपरेशन आहे जो अतिशय उत्तमरित्या हा पार पाडला गेला. म्हणजे आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो लाइटनिंग इफेक्टने कमांडोज गेले, त्यांनी तिथले आतंकवादी कॅम्प उद्ध्वस्त केले आणि तेवढ्याच इफेक्टिव्हली हे लोक वापस आले. त्यामुळे हा जो पूर्ण वेळ होता 11 दिवसांचा, हा 11 दिवसांच्या वेळामध्ये आपण जी माहिती काढली, आपण जो बाकीच्या देशांकडून जो पाठिंबा मिळवला, हे खूप महत्वाचं पाऊल आपल्या सरकारने उचललं होतं. आणि त्या पाऊलानंतर आपल्या सैन्याने हे जे पाऊल उचललं ते अतिशय बहादुरीचं पाऊल होतं असं मला वाटतं. नक्की नक्की. अर्थात तुम्ही म्हणताय की सैन्याने बहादुरीचं पाऊल उचललं. आपल्या सैन्याच्या बहादुरीबद्दल तर काहीच शंका नाहीये. आतापर्यंत खरं तर राजकीय इच्छाशक्ती अशा प्रकारची नव्हती असं म्हणायला जागा आहे का? महेश, काय म्हणता येईल या सगळ्या सर्जिकल स्ट्राईकच्या नंतर? निश्चितच भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण सातत्याने नेमस्तपणाचं राहिलेलं आहे. आणि आतापर्यंत भारताने ज्या ज्या वेळेस पाकिस्तानकडून आगळीक झालेली होती त्या आगळीकीला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा तेवढा धाडसी प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे यावेळेस जी कारवाई थेट म्हणजे सर्जिकल ऑपरेशन जे झालेलं आहे याच्या माध्यमातून एक भारतीय प्रशासनाची, भारतीय सैन्य दलाची आणि राजकीय नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती आहे, पॉलिटिकल विल आहे की आमच्याकडे जर तुम्ही वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ, हे अधिक चांगल्या पद्धतीने या सर्जिकल ऑपरेशनच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. म्हणजे बघा ना, सर्जिकल ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया करणेच आहे. दहशतवाद हा भारताच्या प्रगतीच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि एक कॅन्सर आहे. त्याचं हे ऑपरेशन करण्याचा पहिला प्रयत्न खऱ्या अर्थाने मोदी सरकारने करून दाखवला. कारण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी अपेक्षा वाढवलेल्या होत्या 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान, त्यांनी ज्या पद्धतीने भाषणं केली होती, लोकांना आश्वासनं दिली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या सरकारकडून अशा पद्धतीचं ठोस कारवाई म्यानमारच्या बाबतीत त्यांनी करून दाखवली होती. गेल्या जूनमध्ये म्यानमारमध्ये आपल्या फौजांनी अशाच पद्धतीने शिरून तिथून जे दहशतवादी कारवाया करत होते, नॉर्थ ईस्ट परिसरामध्ये ज्यांच्या दहशतवादी कारवाया चालत होत्या त्या दहशतवाद्यांच्या कॅम्प्सवर तिथे आतमध्ये जाऊन हल्ले केलेले होते. तो एक चांगला संदेश नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर दिला होता. त्यानंतर आता ज्या पद्धतीने पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांनी सतत वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना भेटून युनोमध्ये आणि त्यानंतर सार्कशी संबंधित निर्णय घेऊन त्यांनी जो केलेला आहे, यातून एक लक्षात येतं ते म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे याच्यामध्ये एक खूप मोठा बदल होत आहे. आणि हा बदल संपूर्ण आशियाई जे आता राजकारण आहे या आशियाई राजकारणामध्ये फार प्रभावी ठरणार आहे. कारण आपण सगळे जाणतो अरुणाचलमध्ये ज्या पद्धतीने चीनने घुसखोरी केलेली आहे आणि त्यावर
आम्ही अजून म्हणावं तसं ठोस प्रत्युत्तर दिलेलं नाहीये, इकडे पाकिस्तानकडून आगळीक चालूच असते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला एक स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की या हल्ल्याचा निश्चितच फायदा होणार आहे. पाकिस्ताननी म्हणजे पाकिस्तानच्या एकूण कारवाईबद्दल, त्यांच्या वर्तनाबद्दल आता सगळ्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं. पण आपण सगळे जाणतो की जन्मापासून भारताबद्दल वैर घेतलेला हा शेजारी आहे आपला, आणि या शेजाऱ्याने ज्या पद्धतीने पंजाबमध्ये अतिरेकी कारवाया केल्या त्या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता नजीकच्या काळामध्ये संपूर्ण पंजाब अंमली पदार्थांच्या प्रसाराने पोखरण्याचं अत्यंत वाईट कृत्य पाकिस्तानने केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकला करारा जबाब आपण म्हणतो ना, तो देण्याची गरज होती. म्हणजे काश्मीर मधील जे वातावरण आहे ते तर चिंताजनक आहेच, परंतु एकूण देशाच्या अन्य भागामध्ये, मुंबईपासून तर अन्य शहरांमध्ये पाकिस्तानने जे दहशतवादी हल्ले केलेले होते, कारवाया केलेल्या होत्या, त्या सगळ्याचा वचपा एका अर्थाने नरेंद्र मोदी यांनी या एका कृतीतून काढलेला आहे. नक्की ही कृती एक आहे आणि अशा अनेक कृती गरजेच्या आहेत का, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अर्थात येणाऱ्या काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये अणुयुद्धाचा धोका संभवतो का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आपण आपल्या मान्यवरांना विचारणार आहोत. आणि अर्थातच एक प्रकारची युद्धखोरी या उपखंडात वाढेल का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पाकिस्तान विषयी आणि पाकिस्तानचा येणाऱ्या काळातली प्रतिक्रिया काय असणार आहे किंवा असू शकते या संदर्भामध्ये आपल्यासोबत मेजर जनरल शशिकांत पित्रे आहेत, लेफ्टनंट कर्नल सुनील देशपांडे आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी, आपल्यासोबत शिवाली देशपांडे आहेत, निवृत्त फ्लाइंग ऑफिसर, आणि जयंत उमराणीकर सर, माजी IPS अधिकारी, आणि महेश म्हात्रे. आपण या सगळ्यांची चर्चा करताना खरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सातत्यानं जो चर्चेला जातो, ज्यामध्ये खरं तर जयंत उमराणीकर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ही जी सातत्यानं भीती व्यक्त केली जात होती आतापर्यंत, पाकिस्तान सुद्धा एक न्यूक्लिअर नेशन आहे, आपण सुद्धा न्यूक्लिअर नेशन आहोत, आणि असं करताना पाकिस्तानच्या सोबत अशा प्रकारची एक अतिशय सुनियोजित अशी चाल करण्याचं धाडस का कोणाचं झालं नाही, का राजकीय इच्छाशक्ती होऊ शकली नाही तशा प्रकारची, असं तुम्हाला वाटतं? नाही, पुन्हा एकदा मला हेच सांगायचंय की आपली सेना, आपले इंटेलिजन्स हे सगळी रसायनं तयार ठेवतात आणि ही रसायनं पहिल्यापासून उपलब्ध होती. मग त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या पंतप्रधानांनी ठरवायचं असतं. यावेळेला त्यांनी हा धाडसानी निर्णय घेतला, याचं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण त्याचबरोबर पाकिस्तानचा विचार करताना त्यांचा न्यूक्लिअर थ्रेशोल्ड काय आहे याचा पण विचार करायला पाहिजे. त्यांचा जनरल कुरेशी म्हणून जो आहे, जो त्यांच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेसचा चीफ होता, त्यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तानच्या पॉप्युलेटेड सिटीजवर जर हल्ला झाला किंवा पाकिस्तान आर्मी जर हारतीये असं नक्की ठरलं तर आम्ही आपल्या अण्वस्त्रांचा उपयोग करू. आता आपण जे केलेलं आहे काम ते टेक्निकली पाहिलं तर काश्मीरच्या भूमीवर जो आपल्याच देशाचा भाग आहे असं आपण समजतो, तिथे जाऊन आपण अतिरेक्यांना मारलं आणि आपल्या सेना परत आल्या. बरोबर. तर याच्यामध्ये तसं पाहिलं तर पाकिस्तानचं काहीच नुकसान झालं नाही. आणि म्हणून मला वाटतं की खूप विचार करून हा निर्णय घेतला आणि योग्य निर्णय घेतला. अर्थात या निर्णयामागे इतर पण अनेक गोष्टी असतात. जगामधल्या मोठ्या जेवढ्या सत्ता आहेत त्यांना डायरेक्टली म्हणा, इनडायरेक्टली म्हणा, काही ना काहीतरी सूचित करण्यात आला असणार. आणि त्यांच्याकडनं जेव्हा गो अहेड मिळाला किंवा हे करायला आमची काही हरकत नाही, त्यानंतर ही कारवाई झाली असं मला स्वतःला वाटतं. त्याचं कारण असं की ही कारवाई झाल्यानंतर कुठल्याही मोठ्या देशांनी काहीतरी चुकीचं झालेलं आहे किंवा जे नको ते झालेलं आहे किंवा याच्यामुळे आता आणखी पुढे काही परिस्थिती चिघळायची शक्यता आहे, अशा प्रकारचं विधान कोणी केलेलं नाहीये. आणि म्हणून हे धाडस जे केलं
ते योग्य होतं, योग्य वेळी होतं आणि योग्य तयारी करून होतं. त्याबद्दल आपल्या पंतप्रधानांचं कौतुक करायला पाहिजे. नक्की नक्की. अर्थात हे कौतुक करताना पुन्हा आपल्याला शशिकांत पित्रे सर एका गोष्टीचा सातत्यानं ज्यावेळेला उल्लेख केला जातो की धोका संभवू शकतो, पाकिस्तान कुठली वेडसर एखादी कृती करू शकते. तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारची वेडसर कृती पाकिस्तान करू शकतं या सगळ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांनंतर, की अशा प्रकारच्या हल्ल्यांना पाकिस्तानला सुद्धा दुर्लक्षित करण्यापासून काही पर्याय येणाऱ्या काळात राहणार नाही? दोन मुद्दे मी याबद्दल मांडू इच्छितो. पहिले म्हणजे आता उर्नाडीकर सरांनी सांगितलेलंच आहे की जो अण्वस्त्राचा उंबरठा आहे हा पाकिस्तानचा अण्वस्त्र उंबरठा कुठला, रेड लाईन त्यांची कुठली आहे, तरी निश्चितच ती वेळ ज्या वेळेला पाकिस्तानचं राष्ट्रहित धोक्यात येईल आणि ज्या वेळेला पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतील, जसे 1971 साली झालं, त्यावेळेला ते कदाचित अण्वस्त्र वापरू शकतील. हे अर्थात मी हे पाकिस्तानचे विचार नाही, ते वापरावं असं मी म्हणतोय त्यांनी. परंतु दुर्दैवानं पाकिस्ताननं जेव्हा अण्वस्त्र घेतली तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्र हे एक प्रतिरोध शक्ती आहे, याला डेटरन्स पॉवर म्हणतात. म्हणजे आम्ही अण्वस्त्र वापरू अशी तुम्हाला जेव्हा धमकी द्यायला लागेल तेव्हा त्याच्या अण्वस्त्राची शक्ती कमी होते असं माझं मत आहे. त्याच्यातलं संकल्पना जी आहे ती कमी होते. दुर्दैवानं पाकिस्तान फार पूर्वीपासून आपल्या कारगिलमध्ये त्यांनी सांगितलं की अण्वस्त्र आम्ही फडताळात ठेवण्यासाठी ठेवलेली नाही आहेत अण्वस्त्र. त्यामुळे पाकिस्तान अण्वस्त्र हा जसं कुठलं तरी क्षेपणास्त्र वापरावा असा विचार करत होता. तुम्हाला हेही ठाऊक आहे की आज भारताकडं जी अण्वस्त्र आहेत त्याची भारताच्या सैन्य दलाला अत्यंत कमी माहिती आहे. परंतु जेव्हापासून पाकिस्तानात अण्वस्त्र आली 1987 पासून, तेव्हा त्याचं जे न्यूक्लिअर बटन जे होतं ते पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांकडे होतं. हा पाकिस्तान आणि भारतामधला सगळ्यात मोठा फरक आहे आणि हे पाकिस्तानच्या अपरिपक्वतेचं लक्षण आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण मला म्हटला की पाकिस्तानी खरंच करेल का, किंबहुना माझ्या मतानं आता माझं असं मत आहे की हे जे आपला हा हल्ला झाला काल, या तीन स्थळांना हल्ला झाला, त्याची सगळ्यात मोठी उपलब्धी तुम्ही कुठली म्हटला असाल तर आपण पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापराचा भ्रमाचा भोपळा फोडलेला आहे. बरोबर. वी हॅव कॉल्ड द ब्लफ त्याला. आता हे निश्चित झालेलं आहे की पाकिस्तानला कळावं की अण्वस्त्र वापरणं म्हणजे काही बंदूक वापरणं नव्हे. पाकिस्ताननं नुकतीच एक टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणून, म्हणजे ज्याला मी डावपेची अण्वस्त्र म्हणेन, ही तयार केलेली आहेत. आणि त्यांचं वारंवार असं म्हणणं आहे की भारतानं ऑपरेशन पराक्रम नंतर एक नवीन जी रणनीती निर्माण केलेली आहे ज्याला आपण कोल्ड स्टार्ट म्हणतो. म्हणजे एका ठिकाणी हल्ला करायच्या ऐवजी आम्ही अनेक हल्ले करू असा आमचा विचार आहे. तर पाकिस्ताननं त्याला उत्तर म्हणून ही डावपेची टॅक्टिकल वेपन्स वापरलेली आहेत. बरोबर. ही कल्पनाच इतकी चुकीची आहे की जर त्यांनी ते टॅक्टिकल वेपन वापरलं तर त्याच्यामुळं त्यांनाच भयंकर तोटे नुकसान होणार आहेत. जर तुम्ही खरोखरच एक टेम्पलेट काढली, एक आराखडा काढला आणि ते केव्हा हे डावपेची वापरतील हे बघितलं तर कदाचित आपल्या सैन्य दलातल्या कदाचित 20 ते 30 माणसांना फक्त त्याची इजा होईल, पण त्यामुळे पाकिस्तानची प्रचंड इजा होईल हे पाकिस्तानला ठाऊक आहे. त्यामुळे ह्या ज्या धमक्या ज्या होत्या, आणि दुर्दैवानं आपण धमक्या ऐकत होतो. आत्ताच सांगितलं गेलं की मला वाटते नरेंद्र मोदींचं सगळ्यात महत्वाची निर्णय शक्ती त्यांनी जी दाखवली ती त्यांनी, कारण त्यांना हा निर्णय घ्यायचा होता की आपण जर काही केलं तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरणार नाही. हे सत्य होतं, परंतु ते टेबलावर आणणं आणि त्याची पूर्तता करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या बळाखाली तुम्हाला हे ठाऊक आहे की पाकिस्ताननं
ही त्यांची संपूर्ण जी दहशतवादी कल्पना आहे आणि युझिंग टेररिझम ॲज अ स्टेट पॉलिसी, त्याच्या मागं एक त्याचं जे छत्रछाया आहे ती अण्वस्त्रांची आहे. बरोबर. ही कल्पनाच मुळी चुकीची होती. अण्वस्त्रांच्या छत्रछायेखाली तुम्ही दहशतवाद वापरू शकत नाही, पण त्यांनी 89 ते आज 16 पर्यंत वापरलेला आहे. बरोबर. आणि माझ्या मतानं या 17 वर्षात जे आपण एक भ्रामक कल्पना करून बसलो तो भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे. नक्की. अण्वस्त्र वापरणं नक्की इतकी सोपी गोष्ट नाहीये. नक्की. आणि अण्वस्त्र वापरणं ही 2 देशांमधली गोष्ट नाहीये, ही जागतिक त्याचे परिणाम होते. बरोबर. आणि हे पाकिस्तानला कळतं. आताच कोणी ते सांगितलं की भारत पाकिस्तान सेना ही एक फ्लॅश पॉइंट जे म्हणतात असं विचार करत होता, तो आता ती कल्पना आता गेलेली आहे. नक्की नक्की. हा भ्रमाचा भोपळा फुटला असं तुम्ही म्हणताय. त्याबरोबर पुन्हा सोनाली देशपांडे, एक निवृत्त फ्लाइंग ऑफिसर म्हणून तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला स्वतःला असं आतापर्यंत वाटलं का की अशा प्रकारची ज्यावेळेला कारवाई होते, चॉपर्स घेऊन तिथे कमांडोज जातात आणि खूप कॉम्प्लिकेटेड हे सगळं ऑपरेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये ड्रोन्स असू शकतील, ज्याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजरीज असू शकतील, आणि हे सगळं कोऑर्डिनेटेड ज्यावेळेला ऑपरेशन होतं त्यावेळेला अशा काही येणाऱ्या काळात अजून संधी आहेत भारतीय लष्कराला की जेणेकरून POK मधले असे अधिक काही तळ असतील, लष्करी तळ असतील, खास करून दहशतवादी तळ असतील, त्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याच्या अजून काही संधी लष्कराला येऊ शकतात, भारतीय लष्कराला, असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिले तर मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जसं जनरल पेत्रे आणि म्हात्रे सरांनी म्हटलं की पॉलिटिकल विल इथे खूप जरुरी होती अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये. एक खूप प्रसिद्ध साहित्यकार आहेत, त्यांचं खूप एक फेमस वाक्य आहे, आय वुड प्रेफर अन आर्मी ऑफ शीप कमांडेड बाय अ लायन टू अन आर्मी ऑफ लायन्स कमांडेड बाय अ शीप. बरोबर. भारतीय सेना, दिस इज अन आर्मी ऑफ लायन्स कमांडेड बाय अ लायन. म्हणजे आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांचं प्रखर नेतृत्व इथे दिसून आलं. त्यामुळे अशा कारवायांमध्ये पॉलिटिकल विल हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. आपली सेना तर बहादूर आहेच, पण ह्या पॉलिटिकल पार्टीज आणि गव्हर्नमेंट ही सैन्याच्या मागे आहे की नाही हे महत्वाचं आहे. बरोबर. बरोबर. राहिला तुमचा प्रश्न की अशा कारवाया पुढे होऊ शकतात का, तर कालच DGMOंनी सांगितलं की सध्या आपण आणखीन अशा कारवाया करणार नाही, पण हो याच्यावरती रिटॅलिएटरी ऍक्शन होईल आपल्यावरती, आणि पाकिस्तान हे निश्चित ऍक्शन करेल. पाकिस्तान हे चुप बसणारं राष्ट्र नाहीये, आणि पाकिस्तान जे ऍक्शन करेल त्याच्यावरती आपलं प्रत्युत्तर काय राहील हे बघण्यामध्ये जास्ती खरी मजा आहे. बरोबर. कारण पाक व्याप्त काश्मीर मध्ये भरपूर आतंकवादी ठाणी आहेत, भरपूर यांचे कॅम्प्स आहेत आतंकवादी, आणि आपण काल जे फक्त 8 कॅम्प्स उद्ध्वस्त केलेले आहेत, असे भरपूर आहेत छोटे छोटे कॅम्प्स. आणि मुख्य म्हणजे हे जे कॅम्प्स आहेत हे जागा सतत आपली शिफ्ट करत राहतात, बदलत राहतात जागा. यांचं कुठलं एक ठिकाण हे परमनंट नसतं. बरोबर. त्यामुळे हे सगळं आपल्याला जी माहिती आहे ही माहिती ठेवणं, आपलं इंटेलिजन्स हे चोख ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुढे हे अशा कारवाया होतील की नाही ह्याच्यावरती तर मला वाटतं सेनाच सांगू शकेल. पण जर अशी कारवाई झाली तर आपण 100% यशस्वी होऊ याची गॅरंटी आपल्या सगळ्यांना असायला हवी. नक्की नक्की. अर्थात तुम्ही सगळ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे नुसते आवाज ऐकले तरी आम्हाला ती गॅरंटी इथे बसून सिव्हिलियन म्हणून सुद्धा लक्षात येते. त्याचं कारण हेच आहे की तेवढी तयारी आपल्या या सगळ्या आर्मीची आहे. आणि अर्थातच पुन्हा सुनील देशपांडे सर, येणाऱ्या काळामध्ये थोडक्यात तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारचे स्ट्राईक्स हे केले जावेत असं तुम्हाला वाटतं का? जसं सातत्यानं ड्रोन हल्ले होत असतात आणि त्या ड्रोन हल्ल्यांमध्ये ठराविक दहशतवादी गट जे असतात त्यांच्या म्होरक्यांना किंवा त्यांना मारलं जातं, अशा प्रकारची काही युद्धखोरी म्हणा किंवा अशा प्रकारची खरं तर क्लिन्झिंग एखादी कॅम्पेन म्हणा, ही लष्कराकडनं अपेक्षित आहे का? आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाठिंबा येणाऱ्या काळात मिळेल अशा प्रकारच्या कारवाईला, असं तुम्हाला वाटतं का?
नक्कीच याचं कारण असं आहे की पाकिस्तान स्वस्थ बसणार नाही आहे. तो दहशतवादी कारवाया हे करत असणार आहे आणि आपण चूप बसू शकत नाही. जेव्हा त्यांनी कारवाई केल्या तेव्हा आपल्याला उत्तर दिलंच पाहिजे. आता असं झालेलं आहे की आपल्या सैन्याला देखील एक उत्साह आलेला आहे की आपण आता स्ट्राईक करू शकतो. गव्हर्नमेंट आपल्याला ही आज्ञा देऊ शकते की तुम्ही आत घुसा म्हणून. तर त्यामुळे सैन्याचं मनोबल हे खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे पुढे जी कारवाई झाली पण त्यांनी काही जर ऍक्शन केली त्याच्या विरुद्ध आपण ऍक्शन नक्कीच करू. जसं आता आपण केलं, उरीमध्ये त्यांनी कारवाई केली आणि आपण त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पुढे कारवाई होतील आहे आणि मी तर म्हणतो कारवाई केल्या पाहिजे. म्हणजे जसं आता अजून 2 टार्गेट माझ्या हिशोबाप्रमाणे आहेत, पाकिस्तान आतमध्ये आहेत आणि ते आतमध्ये घुसून कसे मारायचे हा म्हणजे याच्यावर खूप जबरदस्त प्लॅनिंग झालं पाहिजे सगळ्या स्तरावरती. की हा हाफिज सईद बरोबर आणि दाऊद इब्राहिम हे 2 टार्गेट आपल्या समोर आहेत की हे कशा मारायचे. हे एकदा मारलं यांना खतम केलं की मग बऱ्याच प्रमाणामध्ये आपलं मनोबल चांगलं होईल. आणि दुसरं आतंकवादी कारवायांमध्ये एक बराचसा एक आळा बसेल आहे. त्यांना कळून चुकेलं आहे की भारत आता कमजोर राष्ट्र नाही आहे, स्वस्थ राष्ट्र नाही आहे आणि तो प्रत्युत्तर देईल आहे. आणखी मला सांगावं असं वाटतंय की आपण मगाशी चर्चा केली अण्वस्त्रांबद्दल. अण्वस्त्र वापर होणार नाही हे अगदी ठीक आहे. जनरल साहेब म्हणाले, उमर अलीकडे म्हणाले की पाकिस्तान वापर करणार नाही कारण ते परिणाम फार वाईट आहेत. बरोबर. आपल्याला माहिती आहे की 6 ऑगस्ट आणखी 9 ऑगस्टला 1945ला जेव्हा वर्ल्ड वॉर संपलं त्या ह्याच्यानंतर जेव्हा स्ट्राईक झाला अणुबॉम्बचा तेव्हा काय नुकसान झालं, प्रचंड नुकसान झालं. बरोबर. ह्याची कल्पना सगळ्यांना आहे आणि त्यामुळे ते वापर करणार नाहीत. अगदी जेव्हा पाकिस्तान संपायला होईल आहे कदाचित त्यावेळेस ते वापर करतील आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की बऱ्याच ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे की अण्वस्त्र हे आज गॅरंटी नाही आहे की फक्त सरकारच्या हातामध्ये आहेत. अण्वस्त्र होऊ शकतं की हे आता माझ्या हातात गेले असतील आहे आणि समजा त्यांनी वापरले तर त्याच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे कारवाई करावं लागेल. म्हणून अण्वस्त्र वापरले गेले त्याविरुद्ध ट्रेनिंग सगळ्यांना असावं आणि दहशतवाद्यांनी हे अण्वस्त्र म्हणजे त्यांच्या हे इंटेलिजन्सने आपल्याला काढलं पाहिजे की त्यांच्याजवळ अण्वस्त्र आहेत का. कारण जेव्हा USSR हे इंटिग्रेट झालं इंटू 17 कंट्रीज तर त्यावेळेला USSR जे अण्वस्त्र होते ते त्यांनी ते विकले. कारण ती परिस्थिती खराब होती, इकॉनॉमिक कंडिशन, की त्यांना पैसे हवे होते आणि म्हणून त्यांनी अण्वस्त्र विकले. आता हे कोणी घेतलेले आहेत याबद्दल शंका आहे आणि त्यावेळेपासून असं चाललेलं आहे की कदाचित हे अण्वस्त्र या आतंकवादाच्या गेले असतील आहे. आणि म्हणून ही एक दहशत आहे की अण्वस्त्र पाकिस्तान वापरणार नाही पण जर समजा प्रसंग आला तर हे आतंकवादी आहेत हे वापरू शकतात. कोणत्या लेव्हलवरती हा प्रश्न वेगळा आहे परंतु ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. नक्की नक्की. शेवटला प्रश्न असा आहे की आज ही कारवाई झाली आहे त्यामुळे संपूर्ण देश आनंदित आहे. मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि हा आक्रोश होता जनमानसामध्ये की आपण काहीतरी केलं पाहिजे, ऍक्शन केली पाहिजे, तर तो शांत झालेला आहे आता आणि सगळ्यांना आनंद आहे. मी परवाच इथे गेलो होतो आपलं अमरावतीला, नांदगाव खांडेश्वर म्हणून गाव आहे तिथे आपला एक आता शहीद वसंत आपला विकास उईके त्याच्या घरी गेलो होतो आम्ही. तर त्यांना भेटलो तेव्हा ऍक्शन व्हायची होती. तर त्यांच्या परिवारामध्ये एक असं एक डोळ्यामधून दिसलं की आपला देश का ते करत नाही. नंतर मी यांच्याकडे गेलो होतो आपलं यवतमाळजवळ वणीजवळ विकास कुलमेथे. तर त्याचं लग्न झालं होतं, त्याच्या पत्नीला भेटलो तर ती पत्नी देखील डोळ्यामध्ये असं होतं की आपण बदला केव्हा घेणार आहे आणि हा जो बदला घेतला आपण संबंध देश आणि खास करून जे शहीद झालेले त्यांचा परिवार हा नक्कीच आनंदी झाला असेल. आणि आज आणि खरं काय माहितीये का की ज्या देशामध्ये शक्ती असते त्याचे मित्र असतात, जो देश कमजोर असतो त्याचे कोणी मित्र नसतात. आज आपण सिद्ध केलेलं आहे की आपण एक शक्तिमान देश आहोत आणि म्हणून आपल्याला जगाचा पाठिंबा मिळत आहे. आणि आपण जे म्हणतो की पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे आणि नक्कीच थोड्या पुढच्या काळामध्ये संबंध जग हे पाकिस्तानला टेररिस्ट स्टेट म्हणून घोषित करेल. नक्की. अर्थात ही सगळी आशावादी अशी परिस्थिती आहे. महेश अगदी थोडक्यात वेळ संपलेला आहे पण तत्पूर्वी असं वाटतंय का की येणाऱ्या काळात हा सगळा आतापर्यंतचा पाकिस्तान बाबतचा विचार आणि आत्ता झालेली कृती याच्यातून येणाऱ्या काळात आशादायी चित्र निर्माण होईल आणि खास करून जगभर
जगभरामध्ये हे जे टेरर ऑपरेटिंग स्टेट आहे, सगळं टेरर जनरेटिंग फाउंटनेड असल्यासारखं टेररचं हे जे संपूर्ण स्टेट आहे पाकिस्तान नावाचं, त्याच्यावरती कुठेतरी एक जरब बसवली जाईल, त्याच्यावरती एक काही निर्बंध, अत्यंत कठोर निर्बंध लवकरात लवकर येतील. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे करून खरं तर या नापाक इरादे असलेल्या पाक देशाला जरब बसवण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु ज्याचा जन्मच द्वेषासाठी झालेला आहे त्याच्याकडून आपण वेगळी अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानने सातत्याने भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या आणि त्यामुळे भारताची प्रगती ज्या वेगाने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही, याबद्दल कोणाचं दुमत असू शकणार नाही. त्यामुळे आता अशा पद्धतीने जर भारतीय सरकार पाकिस्तानला धडा शिकवण्याची एक भूमिका घेऊन उभं राहिलं तर निश्चितच मला वाटतं की पाकिस्तानच्या ज्या दहशतवादी कारवाया भारताच्या विविध भागामध्ये सुरू असतात त्या थांबण्यासाठी त्याची मदत होईल. आपण सगळेजण जाणतो की आता या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे देशामध्ये एक चैतन्याची लाट पसरलेली आहे. लोकांमध्ये एक अशी भावना निर्माण झालेली आहे की आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो, परंतु त्याच्या जोडीला आम्हाला आता अधिक सजग राहावं लागणार आहे, आम्हाला अधिक जागृत राहावं लागणार आहे. आमच्या ज्या आतली जी यंत्रणा आहे, संपूर्ण प्रशासन असेल, गुप्तचर विभाग असेल आणि पोलीस असेल, या सगळ्यांना एकत्र बसून काम करावं लागणार आहे. सीमा सुरक्षा दलाची कटकट आता अधिक वाढणार आहे. या सगळ्याची जी एक सांगड घालणं गरजेचं आहे या आत्ताच्या काळामध्ये, ती जर अधिक चांगल्या पद्धतीने घातली गेली तर आमची सगळ्यांची एकजूट ही अधिक चांगल्या पद्धतीने तयार होईल. आपण इथे एक सगळ्यात चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे याच्या आधी जसं म्हटलं जात होतं की दूध मागा तो खीर देंगे, काश्मीर मागा तो चीर देंगे, अशा पद्धतीने लोक घोषणा देत होते आणि आता तसेच मेसेजेस मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरायला लागलेले आहेत. तर हा फक्त जो आनंद आहे तो उन्मादात बदलला नाही पाहिजे आणि आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्याच्या ऐवजी सजग आणि जागृत राहिलो तर निश्चितच या सगळ्या आपण जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये सातत्य राहील आणि देश एक संघ आणि सुरक्षित राहील. नक्की, जसं महेश म्हणाला की आनंद हवा पण उन्माद नको आणि त्या बरोबरीनं आपण सगळे मिळून अधिक सजग राहूयात आणि एक प्रखर विचारांचा देश म्हणून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारताकडे बघितलं जाणार, यामध्ये या कृतीच्या पश्चात काही शंका नाहीये. आपण या सगळ्या मान्यवरांनी तुमच्या अनुभवातनं जे आम्हाला ही माहिती दिली त्या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.